नमस्कार, आपण पाहताय टाइम्स ऑफ नगर. आज अशा व्यक्तीला आपण भेटणार आहोत जे माजी नगरसेवक आहेत आणि जे मागील 5 वर्ष गायब होते असा त्यांच्यावर आरोप आहेत. मुकुंद नगरकरांसाठी त्यांनी काही केलं नाही असा त्यांच्यावर आरोप आहेत. परंतु शोले चित्रपटानंतर पुन्हा शोलेची चर्चा करणारं ते नेतृत्व होतं. मुकुंद नगरच्या पाण्याच्या टाकीवर देखील त्यांनी वेगळा स्टंट केला होता, पाणी चालू केलं होतं असं देखील ते प्रत्येक वेळेला सांगत आलेत. आसिफ सुलतान हे 5 वर्ष खरंच गायब होते का? कुठं गायब होते? काय करत होते? या सगळ्या गोष्टी आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आसिफ सुलतान साहेब, आपलं टाइम्स ऑफ नगरमध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद. मी थेट मुद्द्यावर येतो. 5 वर्ष गायब होतात, चुकीचं आहे. मी 5 वर्ष नाही 7 वर्ष जनतेतच होतो आणि सर्वांची कामं केलेली आहे. ज्या लोकांनी मला संपर्क केला आणि मी ज्यांच्यापर्यंत पोहोचलो, वैयक्तिकरित्या सर्वांची कामं केलेली आहे. विविध रस्त्यांची कामं केलेली आहे, गटारींची कामं झालेली आहे. पाण्याची सुरुवात आता आपणच सांगितलं. पाण्याच्या टाकीपासून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न मी केला. जे 5 दिवस पाणी येत होतं ते 2 दिवसावर आणलं. तुम्ही थेट महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कॅबिनमध्ये घुसलात. गुंडागर्दी, दहशत करण्याचा प्रयत्न होता. चुकीचा आरोप आहे. जर माझ्या लोकांसाठी मला आवाज उठवायचा आहे तर मी निश्चितच करणार, ते समोर कोणी असो. मला कशाला घाबरायची गरज आहे? लोकांसाठी प्रश्न उपस्थित करतोय मोठमोठे. मी आता तुम्ही इतरांचे कामं पाहिलं, मी कमीत कमी 8 ते 10 कोटीची कामं मुकुंद नगरमध्ये केलेली आहे, मंजूर करून आणली. त्याच्या सविस्तर त्याबाबत आपण नंतरही बोलू. पण एवढी कामं आपण केलेली आहे. फक्त मी प्रसिद्धीला कमी पडलो. प्रत्येक छोटी छोटी गोष्टीला 50 रुपये देऊन ते रील बनवायची, ते माझ्या स्वभावात नाही. आसिफजी, आपण एक दहशतीच्या विषयावर आलो म्हणून तुम्हाला माझा एक महत्त्वाचा प्रश्न असेल की 1-2 दिवसापूर्वी मुकुंद नगरमध्ये राडा झाला, भांडणं झाले, वादविवाद झाले. याला कशा पद्धतीने आपण पाहतो? अजिबात चुकीचं आहे. मुकुंद नगरचा जे वातावरण खराब करण्याचा जो प्रयत्न झाला त्याचा मी निषेध करतो. दोन्हीकडचे लोकांचा मी निषेध करतो. दोन्ही ए आणि बी टीम आहे. हे घनश्यामदास एक ठिकाणी शक्तिमान आहे. दोन्ही पैशाच्या जोरावर मुकुंद नगरचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते निश्चितच चुकीचं आहे, ते नाही केलं पाहिजे. मुकुंद नगरमध्ये सलोखा जपण्यासाठी आपल्याला काय वाटतं, कशा उपाययोजना आखल्या पाहिजे? ते तरुणांना रोजगाराचे प्रयत्न केले पाहिजे. तरुणांसाठी विविध शैक्षणिक जे गरजा असतील त्यांचे ते व्यवस्थित केले पाहिजे. त्यांना इथं आपल्याला एक प्लेग्राऊंड नाहीये. ते निधी काय देतात वर्षी कब्रस्तानसाठी? अरे, आपल्याला जिवंत लोकांना जी गरज आहे ते केले पाहिजे. जिवंत लोकांसाठी आपल्याला ते एक साधा आपल्याला प्रभागात गार्डन नाही, ते गार्डनसाठी मंजूर असून ते काम होत नाही, त्याची वर्कआउट होऊन काम होत नाही. ते असे आपल्याला तरुणांसाठी रोजगाराच्या उपाययोजना केल्या पाहिजे. शैक्षणिक त्यांची प्रगतीसाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, नशामुक्तीसाठी त्यांना नशापासून बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे मुकुंद नगरमध्ये नशा चालतो असं म्हणायचं आहे का? नक्कीच. आपण ते सोशल मीडियावर आपण बघतायत, विविध बातमीमध्ये आपण बघतायत, विविध ठिकाणी आता वेगवेगळे ते कोणते ग्राउंड असतील, कोणते जंगल असतील, तिथं नशाचे MDचे पाकिटं भेटलेले, काही इंजेक्शन्स भेटलेले. ते निश्चित आपली तरुणाई संपवण्याचा हे कट कारस्थान आहे. हे लोक याला जबाबदार आहे. आसिफ सुलतान हे मागील वेळेला टाकीच्या फार मागे लागले होते. काय नेमकं राजकारण होतं? काहीच राजकारण नव्हतं. लोकांसाठी आवाज उठवण्याचं माझं काम आहे. लोकांनी मला त्यासाठी निवडून दिलेलं आहे. मी टाकीचं पाणी सुरू करण्यास भाग पाडलं आणि त्याचं राजकारणचा काय विषय आला? लोकांना जर पाणी मिळत नसेल तर त्यांच्यासाठी आपण आवाज नाही उठवायला पाहिजे का? आपल्यासमोर मोठे प्रतिस्पर्धी आहेत. एक माजी नगरसेवक आहेत, एक तरुण युवा नेतृत्व आहे, मोठ्या पक्ष दोन्ही आपल्या विरोधामध्ये निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीकडे कसं पाहता? किरकोळ लोक आहे माझ्या परिस्थितीने. आता ते मोठमोठे लोक पैशाच्या जोरावर ह्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात. एकाचे तुम्ही पाहिले तर त्याचे धंदे काय, तुम्ही त्याची चौकशी करा. आणि दुसरा माझा नातेवाईकच आहे, स्वतःला हाजी म्हणतो. माझे 2 वेळा हाज झालेले. इस्लाममध्ये हाजी म्हणायची पद्धत नाही स्वतःला. त्यांनी आत्मपरीक्षण करावं. माझी कोणावर वैयक्तिक टीका करायची पद्धत नाहीये. पण त्यांचे नातेवाईक जे करतायत, अपप्रचार जे करतायत, त्यासाठी मला नाईलाजाने आज इथं सांगावं लागतं. ते 50-50 रुपये देऊन रील टाकायला लावतात लहान मुलांना. 50 रुपये देऊन रील टाकतात, त्याची प्रसिद्धी. अशी खोटी प्रसिद्धी मला नकोय. त्याचे नातेवाईक माझ्या नातेवाईकांच्या घरी जाऊन सांगतात यांनी काय केलं. तुम्ही तुमचा प्रचार करा ना, तुम्ही चांगले कसे ते सांगा ना. माझा एक प्रश्न आहे, तुम्ही खरंच काय केलं?
मी एवढे कामं केलेली आहे ते ते म्हणतोय ना, प्रसिद्धीपासून लांब राहिलो मी. महिलांसाठी आणि गरीब गोरगरजूंसाठी जे काम केलंय ते त्यांनाच माहिती आहे. कोविड काळात त्यांना एक आधारवड होतो मी. 800-850 फॅमिलीजना रेशन किट्स वाटप केले. आताही ते लोक माझ्या संपर्कात आहे. त्यांचे गरजेच्या वेळी जर मी काम आलेलो आहे ते विसरणार मला? सगळे लोक वैयक्तिकरित्या माझ्या संबंधातले हे लोक जाऊन माझा अपप्रचार करतात. ते लोक मला येऊन सांगतात हे आपके बारे में ऐसा बोल रहे थे. तर ते अगर सूर्यावर तुम्ही थुंकणार तर तुमच्या तोंडावरच पडणार आहे ते. आसिफ सुलतान स्वतःला सूर्य समजतात? मी स्वतःला सूर्य समजत नाही. तुम्ही एखाद्यावर समजा गलिच्छ राजकारण करून एखाद्यावर टीका टिप्पणी करायची. टीका टिप्पणी काय करत? 2 दिवसाच्या निवडणूक आहे, तुम्ही लढायचं. आता तुम्हाला सांगतो, आता मध्यंतरी एक प्रकरण झालं होता कोटला स्टँडवर. जे मी स्वतःला म्हणतो मी आशिक रसूल आहे, गुस्ताखे रसूल नाही. मध्ये जे हे झालं होतं प्रकरण, तर त्यामध्ये मुलांना खोटे आश्वासने देऊन जेलमधून स्वतः बाहेर आलेला माणूस आहे. केस वाचवण्यासाठी आपले पैसे देऊन बाहेर आला तो. कोण बाहेर आलं? माझा मित्रच, माझा नातेवाईक. लोकांना खोट्या ते लोक माझ्या त्यासाठी कोर्टामध्ये मी स्वतः उभं होतो, पोलीस स्टेशनमध्ये मी होतो. लोक त्यांचे जे मुलं धरली गेली होती त्यांच्यासाठी प्रयत्न करण्यात मी होतो. तुम्ही सांगितलं की काही उमेदवारांचे काय धंदे हे मुकुंदनगरकरांना माहिती आहे. कोणत्या उमेदवाराबद्दल बोलता आणि काय धंदे आहेत? आता ते सुगडीचे धंदेवाले बाबत सांगतोय. त्यांचं मुलाचे धंदे काय ते आता सोशल मीडियावर जग जाहीर आहे. हे MD कोण आणतोयत, हे नशेचे कोण व्यापार करतोयत, व्यसनमुक्ती कोणाचा मुलगा MD आणतोय? व्यसनमुक्तीचे गप्पा गोष्टी करतात स्वतः तोंडात मावा घेऊन. कोण ती लोक? आता ही लोक माझे प्रतिस्पर्धी. फार गमतीशीर उत्तरं देत आहेत तुम्ही. पण आसिफ सुलतान ज्यावेळेस आयुक्तांच्या दालनामध्ये घुसले, तिथं झोपा काढो आंदोलन केलं. ज्या व्यक्तीला 353 सारखा गुन्हा दाखल होईल याची भीती वाटली नाही, तो माणूस नावं घ्यायला घाबरतोय. कुणाचेही नावं घ्यायला घाबरत नाही मी. सध्या हा निवडणुकीचा काळ आहे. आता आपण ते समजू शकतात. मला कुणाला दुखवायचं नाहीये, पण जे माझ्यासोबत होतोय त्या बाबतीत मी उत्तर देतोय. टीका टिप्पणी करतात, यांनी काय केलं, यांनी काय केलं. अरे तुम्ही काय केलं तुम्ही सांगा ना. तुम्ही काय केलं लोकांसाठी? तुम्ही काय केलं? आज आले वर्षभरापूर्वी 500 रुपयाचा चेंबर रिपेअर करायचे, ते फोटो टाकायचे. 1,500 रुपयाची पाण्याची टाकी आणायची, टँकर वाटायचं. आता हे आम्ही रोज करत आलोय. आम्ही नगरसेवक म्हणून रोज करत आलो आम्ही हे स्वखर्चाने. आता जे माझ्यावर टीका टिप्पणी करतात ते उमेदवाराचे घरचे महिला, माझे महिला भगिनी आहे, ते बोलायला मलाही वाईट वाटतंय. पण त्याच्या घरासमोर 10,000ची खडी चिखलातून जात होते, ते मीठ स्वतः स्वखर्चाने टाकलेली आहे. असे लोक माझ्यावर टिप्पणी करताय. तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं ते सांगा ना. समाजासाठी काय करणार? तुमची विजन काय? तुम्ही घनश्यामदास आहेत. अशा लोकांकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? तुम्ही बी टीम. तुम्ही आसिफ सुलतानकडनं मुकुंदनगरकरांनी काय अपेक्षा केली पाहिजे? मुकुंदनगरकरांना माझ्याकडून फारच अपेक्षा आहे. एक सुशिक्षित, एक तडफदार, त्यांच्यासाठी आवाज उठवणारा, त्यांची आवाज बनवून लोकांच्या प्रश्नासाठी तिथं उभं राहणारा मी एकटा आहे. महासभेमध्ये कुणीच आवाज उठवलेला नाही लोकांसाठी. आणि तुम्ही म्हणतायत ना आयुक्तांच्या दालनात दादागिरी करून घुसले का नाही. लोकांच्या प्रश्नासाठी माझ्यावर काही कारवाई जरी झाली ना, मी लोकांसाठी आवाज उठवणार. त्याच्यावर मी मागं घाबरणार नाही, कोणाला घाबरणार नाही. ते मी एक तर शब्द देतो. कोरोनाची परिस्थिती आम्ही पाहिली आणि कोरोनामध्ये अक्षरशः लोकांना खाण्याचे देखील अडचणी निर्माण झाल्या होत्या. दुकानं बंद होते, किराणा मिळत नव्हता, अनेक लोक त्रासलेले होते. ह्या लोकांसाठी आपण काम केलं असं म्हणतात. तर कशा पद्धतीचा त्यावेळेला अनुभव आला आपल्याला? नक्कीच मी आपल्याला वैयक्तिकरित्या त्यावेळेसचे फोटो दाखवीन. ते आरोग्यासाठी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे प्रॉब्लेम होते, ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. आणि एक गोष्ट जे फार गरजेची होती त्यावेळेस, लॉकडाऊन म्हणून चारीकडून पत्रे लावून बंद केलं होतं मुकुंदनगर. त्यावेळेस ते 850 जे कुटुंब आहे त्यांना एक आधारवड म्हणून एक छोटासा माझ्या परीने एक 850 रेशन किट स्वखर्चाने देण्याचा मी प्रयत्न केला. ते गरजू लोकांपर्यंत पोहोचवलं. ते आजही मला ते कुटुंब माझ्यासोबत आज पण आहे. आसिफ सुलतान यांची त्यावेळेला चर्चा झाली आणि एक सहानुभूती त्यावेळेला तुम्हाला मिळाली की आसिफ सुलतान यांनी काहीतरी प्लॉट विकून लोकांच्यासाठी त्यावेळेला उभे राहिले आणि स्वखर्चातून या सगळ्या गोष्टी केल्या. मग का लोकांसाठी एवढं असं करता? म्हणजे एक अधिकारी तुम्ही होतात, अधिकाऱ्यांचा स्वभाव आपण जर पाहिला
तर अधिकाऱ्यांना कुठंतरी लालच असते, लोभ असतो. आसिफ सुलतानला असं कुठं दिसलं नाही. अजिबात माझ्या स्वभावात लोभ नाहीये. तुम्ही बघू शकता मी ज्या पोस्टवर होतो ती आज क्लास 1 पोस्ट आहे. टाउन प्लॅनरची पोस्टची व्हॅल्यू काय आहे सर्व जगाला माहिती आहे. त्या टेबलची व्हॅल्यू काय आहे, टेबल खालची व्हॅल्यू काय आहे. ते मला अजिबात ते हरामाच्या पैशामध्ये इंटरेस्ट नाही. आणि मी कुठेही कधी विकलो गेले नाही, कुठेही लालच केली नाही. मी कधीच मला कोणाच्या प्लॉटवर ताबा केलं नाही किंवा ठेकेदार पोचले नाही. मला ठेकेदारी पोचायची नाही, मला ठेकेदारी करायची नाही. मी स्वतः एक MES कॉन्ट्रॅक्टर आहे. आर्मीमध्ये मी चांगलं माझे स्वतःचे बिझनेस आहे. मला काही गरज नाही आहे धंदे करायची किंवा लोकांसाठी एक त्यांचा आवाज बनवून लढण्यासाठी मला इथं मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. काँग्रेसचे एक माजी नगरसेवक, अभ्यासू नगरसेवक असं म्हणता येईल का त्यांना, ते तुमच्या विरोधामध्ये आहेत आणि त्यांना अनुभव देखील आहे 5 वर्षांचा. आता मागच्या वेळेस 5 वर्षाचा अनुभव आहे, तर आता 7 वर्ष झाले त्या अनुभवाला. 7 वर्षापूर्वी निवडून आले होते ते माझे मित्रच आहे. पण काय काम केलं, किती वेळा त्यांनी महासभेत आवाज उचलला. आणि तुम्ही आपल्या प्रभागाला रस्ते आणि गटारीपासून बाहेर आणलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो माझं वैयक्तिक, मी 2008 साली इथं सर्वात मुकुंदनगर मधला सर्वात पहिला जॉगिंग पार्क मी बनवलेला आहे. मी जॉगिंग पार्क पहिला मी बनवलेला आहे महिलांसाठी 2008 साली. त्यावेळेसची महापालिकेची परिस्थिती वेगळी होती, आता आर्थिक परिस्थिती वेगळी, वरच्या निधीवरून अवलंबून असावं लागतं. आसिफ सुलतान यांचं महानगरपालिकेत जर परत निवडून तुम्ही गेलात तर मुकुंदनगरकरांसाठी काय ध्येय धोरण असणार आहे आणि कशा पद्धतीचा विकासाचा आराखडा आपण मांडताय? नक्कीच मुकुंदनगरचा विकास आराखडा आमच्या मनात, आमच्या डोक्यात लोकांच्यासाठी आम्ही सर्वप्रथम जे राहिलेले विकास कामे रखडलेली आहे ते पूर्ण करण्याचा मानस राहील. आणि जे 2 दिवसाआड पाणी येतोय ते 1 दिवसाआडवर आणण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न राहणार. तिसरा, जॉगिंग ट्रॅक, आपला मोठा पार्क, आपल्याला लोकांना खेळायचं मैदान आहे आमच्या मुलांना, ते करण्याचा प्रयत्न राहील. शैक्षणिक दृष्ट्या विविध आपल्याला करिअर गायडन्सचे प्रोग्राम व्हावे किंवा एक स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यासाठी एक त्याचं नियोजन राहील. आणि जे राहिलेले काम आहे सर्व प्रामुख्याने नशामुक्तीसाठी प्रयत्न करणार आहोत. आपले आपापसात सलोखा निर्माण करण्यासाठी तरुणांमध्ये, त्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्न करणार आहोत. ते प्राथमिकता त्याला राहील. मग आता तुम्ही किती दिवस, आता 20 वर्ष 25 वर्ष महापालिका होऊन आपल्याला नियर अबाउट मला वाटतं 25 वर्ष झाले महापालिकेत येऊन. आपण रस्त्यात गटारात मध्येच अजून त्याच्या पुढे गेलोच नाही ना. आता आपण समाजवादीकडनं निवडणूक लढताय, आपल्या प्रचाराची सुरुवात कशी होणार आणि कोण स्टार प्रचारक पक्षातर्फे येणार आहेत? निश्चितच आमचे स्टार प्रचारक जे राष्ट्रीय लेवलचे इकरा हसन ते निश्चितच येणार आहे. आणि प्रदेश अध्यक्ष अबू आझमी साहेब हे येणार आहे. आणि अफजल अन्सारी जे UPचे जे आमदार आहेत, मरहूम मुख्तार अन्सारी यांचे मुलगा, ते स्वतः तेही येणार आहे. त्यासाठी आम्ही सक्षम आहे आणि निश्चितच आमचा विजय होणार आहे. आणि आमचं पूर्ण पॅनल सक्षम, सर्व विश्वास निवडून येणार. निश्चितच लोक माझ्यासोबत आहे. तुम्ही हे फालतू सर्वेवर जाऊ नका. सर्वेमध्ये काहीतरी दाखवलं जातात, दोघांमध्येच लढाई. आम्ही 3रा व्हिडिओ आहे ना इथं आमचे, जे कोण दोघांमध्ये लढाई? आता प्रेसमधून, आता मीडियामध्ये, आता एकाला प्रोजेक्ट करतो तो नातेवाईक आहे त्याचा, एकाला प्रोजेक्ट करतो ना, एक नातेवाईक आहे. दुसरा उमेदवाराचाही एक मित्र न्यूजमध्ये, मीडियामध्ये प्रोजेक्ट करतो. मी आपले धन्यवाद देतो का आपण मला बोलायची संधी दिली, नाहीतर आमचे लोकांपर्यंत माझा हेच जाणार नाही, माझे विचार. आम्ही संधी दिली, आमचे आभार मानता आणि आमच्यासोबत जी कामं करणारी माध्यम आहेत त्यांच्यावर टीका करता? माध्यमांवर टीका करीत नाही मी. तुम्ही जेव्हा एखाद्याला परिस्थिती, तुम्हाला आता सांगितलं ना, 50-50 रुपये देऊन रील बनवतात, ते सोशल मीडिया झाले. सोशल मीडिया म्हणजे तेच रील तिथं दाखवले जातात ना. कसा सामना, आसिफजी, कसा सामना रंगणार आहे? माझे जे काय म्हणतात त्याला, आतले जे वैयक्तिकरित्या माझे मतदार आहे. मागच्या वेळी पण मला माझ्यावर हे असे आरोप झाले का हे काय आहे 3ऱ्या नंबरवर 4थ्या नंबरवर राहील असं, त्यावेळेस पण लोकांचा विचार होता. पण मतदान ज्यावेळेस मतपेटी उघडली गेली त्यावेळेस मी कुठं होतं सर्वांनी पाहिलं. निश्चितच यावेळी पण तसंच होणार आहे. मुकुंदनगरची जनता जाणून आहे. मुकुंदनगरची जनता
आशिके रसूल आणि गुस्ताखे रसूलला जे लोकांनी साथ दिली, निश्चितच त्याच्यावर आहे. हे इकडचे लोकही त्यांच्या सोबत होते, ते शक्तिमान सोबत, आणि इकडचेही. ते दोघांकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? की ते हे शब्द देऊ शकतात का? मी स्वतः त्यावेळेस ज्या वेळेस मी समाजवादीकडे लढलो, अबू आझमी साहेबांकडे गेलो, त्यांना विचारलं मी एकटा आहे, मी काय करू? त्यांनी मला स्पष्ट निर्णय दिले, तुम्ही एकटे आहे, तुम्ही स्वतःचा निर्णय घ्या, परंतु जे धर्मविरोधी आणि जे आपले धर्मनिरपेक्ष नसेल असे बीजेपी सोबत जाऊ नका तुम्ही. मी त्यांची मान ठेवला, पक्षाचं जे होतं मी अलिप्त राहिलो, बीजेपी सोबत गेलो. हे शब्द देऊ शकतात का? हे पैशासाठी मागच्या वेळी राष्ट्रवादीने त्यांना बीजेपीला सपोर्ट केलं होतं. आता हे शब्द देऊ शकतात का? बॉन्डवर लिहून देऊ शकतात का आम्ही काही परिस्थिती हो, इकडचे रस्त्याचे गटाराचे काम होणं मी लाचारी पत्करली नाही, हे मी ठामपणे सांगतो. हे शब्द देऊ शकतात का तसं सर्वांसमोर मशिदीमध्ये कुराण हातात घेऊन? का काही परिस्थिती येऊ, मी बीजेपीला मतदान करणार नाही. मध्यंतरी असं कळतंय की आपल्याला रोखण्यासाठी फार प्रयत्न झाले. निश्चितच झाले मला रोखण्यासाठी प्रयत्न, माझ्या एबी फॉर्म रोखण्यासाठी प्रयत्न झाले, हा पॅनल नाही येऊ देण्यासाठी प्रयत्न झाले. निश्चित मला सामोरं गेलो आणि मी सक्षम आहे सर्वांना उत्तर द्यायला. मी आपल्यालाही एक हे देतो, आमंत्रण देतो की सर्व उमेदवारांना सोबत बसवा आणि डिबेट लावा. तुम्ही येताल? नक्कीच, कारण मी माहिती आहे ना मला मी काय आहे, मी काय केलं, निश्चितच उत्तर देणार. आसिफजी, एकंदरीत सगळी परिस्थिती पाहता तुमचा कॉन्फिडन्स कळतोय. अशी देखील आपल्यावर बोललं जातं की आसिफ सुलतान एक सुशिक्षित नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाने मुकुंदनगरमध्ये लक्ष घालायला पाहिजे. जी काल घटना घडली, जे 2 गटामध्ये मारामारी झाली, ह्या गोष्टीला तुम्ही कसं थांबवणार? जर भविष्यात तुम्ही निवडून आले तर दहशतवाद, ही गुंडागर्दी, मारामारी ही कशी थांबवणार? निश्चितच ज्या वेळेस आपण बाहेर काय दाखवणार, आपण कोणता लोकप्रतिनिधी बाहेर पाठवणार, त्याच्यावरून तुमच्या भागाचं जे आहे ना ते त्यांचा स्वभाव कळतो. जर तुम्ही असे गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवणार जे आपापसातच कट्टे काढू राहिले, तलवारी काढू राहिले. इस्लाममध्ये आपल्या भावाला तलवार दाखवणे सुद्धा एक मोठा गुन्हा आहे. ते एकमेकावर कट्टे जर निघत असतील तर आपल्या मुलांचं भविष्य काय? निश्चित त्या विरोधात मी ठामपणे उभं राहणार आणि आताही मी राहतो. मी हे बाहेरचे कोणीतरी उपरे येतील, ते माहोल जे मुकुंदनगरचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असतील ना, त्यासाठी आम्ही सदैव लढत राहणार. एमआयएम पक्षाचा एक हाडाचा कार्यकर्ता तुम्ही फोडला. मी कुणाचा कार्यकर्ता फोडला नाही, मी कुणाचाही कार्यकर्ता फोडला नाही. त्याच्यावर अन्याय झाला. तो माजी शहराध्यक्ष होता, त्यालाच हे लोकांनी बाहेर साईडला केलं. तर त्यांनी तुम्ही आमिष दाखवलं म्हणून त्यांनी एमआयएम सोडला असं बोललं जातं. आम्ही कुणालाच आमिष दाखवलं नाही. आता आमचेच एबी फॉर्म गायब केले होते या लोकांनी. कोणी? हे शेट लोकांनी. कोणते शेट? कोणते शेट आहे? आता नगरमध्ये लई शेट आहे. या लोकांनी आमचे एबी फॉर्म गायब केले होते. मोठमोठे पैसेवाले. आम्ही तर पैशाचा पूर्व त्याच्या विरोधात आहे आम्ही. हे जे सुसंस्कृत राजकारण करताय आपण. आम्ही सुसंस्कृत राजकारणच करणार. 4 दिवसाची निवडणूक आहे, कशाला एकमेकांचे आपण वातावरण खराब करायचं संबंधात? काय तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये मुकुंदनगरकरांना, जे प्रेक्षक आमचे तुम्हाला पाहतायत, यांना एक सुज्ञ नागरिक म्हणून काय संदेश द्याल? निश्चितच मी सर्व नागरिकांना विनंती करतो का आपलं जे नेतृत्व असतं, आपला जो प्रतिनिधी असतो आपल्या प्रभागाचा, ते आपलं तिथे ज्यावेळेस आपण प्रेझेंट करणार, ते आपण काय म्हणून प्रेझेंट करणार, त्याची पार्श्वभूमी पहा, त्याची बॅकग्राऊंड पहा, आणि निश्चितच त्यावर मी पूर्णपणे खरा उतरतो असं मला वाटतं. आणि निश्चितच हे लोक नागरिक, मुकुंदनगरमधील नागरिक, प्रभागातील नागरिक निश्चितच मला निवडून देणार आहे. त्याबाबत वादच नाही. नक्कीच हे होते आसिफ सुलतान, ज्या व्यक्तीने 5 वर्ष लोकांच्या सोबत काम केलं. अनेक गोरगरीब लोकांच्यासाठी ते झटले, लढले असं ते म्हणतात आणि त्यांच्यावर वारंवार टीका झाली की ते गायब होते. परंतु आज त्यांनी स्पष्ट केलं की मी लोकांच्या नजरेमधनं गायब होतो, पण लोकांच्या हृदयामध्ये मी होतो, माझ्या चाहत्यांच्या हृदयामध्ये मी कायम होतो, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि सांगत असताना आसिफ सुलतान हे थोडं विरोधकांवर टीका करण्यास थांबले नाहीत. आसिफ सुलतान यांनी विरोधकांना जाब दिलाय आणि अजून भविष्यामध्ये अजून 10 दिवस बाकी आहेत आणि असेच विरोधकांच्या भूमिका आणि उमेदवारांच्या भूमिका ह्या आपण जाणून घेणार आहोत. नक्कीच अपेक्षा करतो की आसिफ सुलतान आपल्यासोबत पुन्हा एकदा जुडलेले दिसतील.
आसिफ सुलतान यांनी आपल्याशी चर्चा केली. आपले विशेषतः आभार. पुन्हा एकदा नवीन नेत्याला पाहण्यासाठी आपण पाहत राहा टाइम्स ऑफ नगर.